अंगामध्ये पुरुष मंडळी माणसाच्या अंगामध्ये खूप ताप आहे, माणूस आजारी पडला, डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी एकदम गोड औषधाची बाटली दिली, गोड. अंगामध्ये ताप आहे, इमानदारीनं सांगा औषध कसं लागेल? कडू लागेल ना? का कडू लागेल? अंगामध्ये ताप आहे, अंगामध्ये ताप आहे म्हणून ते औषध, गोड औषध आपल्याला कडू लागणार आहे. तत्वतः त्या नियमाप्रमाणे अंगामध्ये जरी थोडस सुद्धा पाप असलं, किती गोड परमार्थ सांगू द्या हो, तर समाजाला कडूच वाटणार आहे. का? अंगामध्ये पाप आहे. अंगामध्ये पाप असल्यामुळे तो परमार्थ कडूच लागणार आणि कडू विषय गोडू तो जीवाशी झाला. माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी पण सांगावं, त्याला दुजोरा द्यावा. हा, प्रत्येक ठिकाणी जो शब्द आम्ही बोलतो, फक्त आम्हाला तेवढं उमजत नाही, प्रत्येक शब्दाला या ठिकाणी माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुरावा देऊन ठेवलेला आहे. आमचा अभ्यास पूर्ण पडतो, दुसरं काहीच नाही. काय? हा, पूर्ण पुरावे. अरे जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराजांचा पुरावा, प्रत्येक संतांचा मार एकाच ठिकाणी लागला. सगळ्या संतांनी फक्त फिरून पारून त्याच ठिकाणी आणलं, तोच पुरावा दिला. विश्वाचा जो करता आहे, करविता आहे, तो आपल्या हृदयस्थानी विराजमान आहे. नाही म्हणण्याची सोय नाही. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी, देवा नटला नाना परीन भरून उरला चराचरी. हा, अरे चराचर मध्ये भगवंत आहे महाराज, पण का कळत नाही? तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपलं आपल्याच जवळ आहे माईबाप हो, तो विश्वाचा करता सर्वांगटी राम देह देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. म्हणून एवढा नियोजन हे भगवंताचे संतांचं नियोजन वैकुंठामध्ये नाही, वैकुंठीत व्हायचे नाही कवड काही काल्याचे. मग तो काल्याचा प्रसाद जो होणार आहे, तो प्रसाद आपण सेवन करायची पद्धत कशी आहे? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, एकमेका देऊ मुखे आणि सुखे घालू उंबरी. बघा तुम्हाला एकदाचा प्रसंग सांगतो. देव आणि दानवांमध्ये पैज लागली. देवांनी सांगावं की आम्ही श्रेष्ठ. काय? देवांनी सांगावं आम्ही श्रेष्ठ आणि दानवांनी सांगावं आम्ही श्रेष्ठ. भानगड सुरू झाली. त्या म्हणे आम्ही श्रेष्ठ, काय बी म्हणा आम्ही राक्षस आहे, आम्ही तुमले घाबरणं पडी. काय? आम्ही श्रेष्ठ. देव म्हणे ऐका रे, आमच्याकडे देवत्व आहे, आम्ही श्रेष्ठ. वाद निर्माण झाला. देव म्हणे आम्ही श्रेष्ठ, दानव म्हणे आम्ही श्रेष्ठ. ब्रह्मदेवाने सांगितलं, ऐ शांत बसा, गप्प बसा, उगीच बडबड करू नका, तुमचा न्यायनिवाडा मी करणार आहे. काय? दोन भावांची जरी भांडण झाली ना, बाप सांगी शांत बटा रे, जिबू जे करी तेच. काय? जिबूकडे सर्व नियोजन, जिबूने जे करावं तेच, बोलू नका कोणी, शांत बसा. माझ्याकडे जेवढं नियोजन आहे तेवढं मी सांगणार आहे, तुम्हाला तसं करावं लागेल. आणि जो जिंकला, जो नियोजनामध्ये फर्स्ट आला, त्याला ज्याचा तसं पद्धतीने मोबदला मिळेल. तसं देवानी दानवांमध्ये भांडण निर्माण झालं. ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही एकमेकांशी काही वाद घालू नका, वादावादातून आपल्याला संवाद काढायचा आहे. काय? वाद घालत बसू नका, माझ्याकडे काहीतरी नियोजन आहे आणि त्या नियोजनामध्ये जो पास झाला तो श्रेष्ठ. म्हणले काय नियोजन आहे? म्हणले माझ्याकडे आज जेवण आहे तुम्हाला.
काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवण करायशिवाय जाऊ नका बा असं. हा. जेवण आहे माझ्याकडे श्रीखंड, बासुंदी, लाडू, पेढा, जिलेबी, श्री बालाजीची पंगत आहे. आणि माझ्याकडे तुम्हाला दोघांना जेवायला यायचंय आणि 7 मिनिटांमध्ये तुम्ही जेवण पूर्ण आटोपून घ्यायचंय. म्हणजे चालेल? राक्षसांना आनंद वाटला. अरे वा, चालेल म्हणे जेवण. आज तर काढात मोडले ना पडी. देवांना पण आनंद वाटला. चालेल. ब्रह्मदेवानं जसं सांगावं तसं राक्षसांना देवांना करावं लागेल. सांगितलं 7 मिनिटांमध्ये अगोदर कोण जेवेल? राक्षस म्हणे आम्ही जेवसूत पहिले. देव कस काय जेवतील? आम्ही जेवसूत पहिले. देव म्हणले ऐका हो तुम्ही जरा, हा तुम्ही बेजा गुडगा माये तुम्ही ऐका अगोदर आम्हाला जेवण नाही. अजिबात वाद निर्माण झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं आगाऊपणा करू नका, माझ्याकडे नियोजन आहे, जेवण्याची पद्धत आहे. काय जेवण्याची पद्धत आहे माझ्याकडे? म्हणले काय? 7 मिनिटं देतो, अगोदर कोणाला जेवायचं? राक्षस म्हणे आमले. चालेल. राक्षसांचा पहिला नंबर. पण नियोजन असं होतं जेवताना जसं आपला हाताचा खोपर वाकस ना असं आज हात वाकायला नको, हाताचा सरळ करा म्हणे. तुम्हाला हात सरळ करा आणि हातले कांबड्या बांधा अशा. म्हणजे हात असा जेवताना वाकाले नको. राक्षसांनी हात सरळ केले. सरळ केल्यानंतर कांबड्या बांधल्या, पत्तरवाड्या वाढल्या. राक्षसांनी बसारे जेवाले. राक्षस होतात त्या 36 ना आकडा. यश न तोंडात हा यश न तोंड तर बसा बोकासा का बसतो नाही राक्षस. आणि राक्षस आता बी जेव्हा तसाच बसतस. एक न तोंडतात आणि एक न तोंडात. आपण तसं नाही, आपण कसा समोरासमोर बसतोस का नाही. राक्षसांना 7 मिनिटं दिले महाराज. कांबड्या बांधल्या, पत्तरवाडीवर वाढलं श्रीखंड, बासुंदी, लाडू, पेढा, जिलेबी आणि सांगितलं राक्षसांना बसा आता जेवण करा. तर राक्षसी भेद त्यांचा काय युक्ती? कारण की परमार्थ सुद्धा युक्तीचा आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेवली पायी डोई. आणि राक्षसांना काय युक्ती हो? जे काही युक्ती नाही तर राक्षसच म्हणणार होती. आता विठ्ठल 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 अरे बांधला आणि बसवलं महाराज. 7 मिनिटं दिले. राक्षसांना सांगितलं जेवा आता. राक्षसांनी जेवायला सुरुवात केली. असं उचलत त्या हात वाकेनी असं उचलत ना असं खायत. कोणा डोळ्या मा, कोणा नाक मा, कोणा कान मा, कोणा तोंड, अंगवर पुरं कपडा सोड सांडाय. 7 मिनिटं पुरा विघ्यात अन्नानी पूर्ण नासाडी विगी. 7 मिनिटं पूर्ण झाले, अन्नाची पूर्ण नासाडी झाली. पण राक्षसांचं पोट काही भरलं नाही. झाली मुदत संपली. म्हणे आता आमले जमलं म्हणे देवसले काय जमी. आला देवांचा नंबर. देवांचा सुद्धा हात सरळ केले. देवांना सुद्धा हात सरळ केल्यानंतर कांबड्या बांधल्या. कांबड्या बांधल्यानंतर श्रीखंड, बासुंदी, लाडू, पेढा, जिलेबी, श्री बालाजीचं जेवण देवांना सुद्धा वाढलं. वाढल्यानंतर सांगितलं बसा 7 मिनिटं टाइम तुम्हाला. 7 मिनिटांमध्ये तुम्ही आता वगैरे. राक्षस म्हणे आमले जमलं नाही, आम्ही राक्षस आहेत आणि तुमले काय जमणार? देवसले बसले महाराज. पण देवांनी युक्ती लढवली. राक्षसना जसा 36 होता ना, देवसनी 63 करली ना. 63 मराठी मा 6 आणि हा म्हणजे एकमेकांकडे तोंड. जसं आपण आता पंक्तीला बसतो ना समोरासमोर, तसे राक्षस देव बसले. आणि बसल्यानंतर सांगितलं अरे हात वाकत नाही ना कोपऱ्यात. सोपी आयडिया आहे, काहीच करू नका. तेलात पत्तरवाडीवरून उचला ना तेलच घास खावाडानो. तिकडनं ये ना पत्तरवाडी उचला ना गेले आज घास खावाडानो. एकमेकांना घास खाऊ घालायचे. 7 मिनिटं जाऊ द्या, 5 मिनिटं मग तृप्त विघ्यात जेवण करीत पत्तरवाडी खाला. 5 मिनिटांमध्ये जेवण पूर्ण केलं. अरे देवांचा विजय झाला. आपला परमार्थ आहे एकमेका देऊ मुखेने सुखे घालू उंबरी. एकमेकांना खाऊ घालायचं. आपला म्हणजे स्वतःचा हडप करणं म्हणजे अप्पलपोट संप्रदाय नाही. पण आपलं ना काही अप्पलपोटे झाले. कावडं लायले जेवण करायची पद्धत चालू झाली आपली आधी. काय कुत्र बी येवाले नको. कुत्र यायला नको. आणि कुत्र जर चढी गे घरमा चढेल लगे तुम म्हातारा सांगत बाड्या लय काठी येले देखू देसाला आले. पण ते कुत्र बी पट्यार रास पडदा लायल हो कावडा गई करे भस्कन मदर गुज्जा येन जेवण चालू राहत. मस्त की घास मागे घास, घास मागे घास, घास मागे घास. कुत्र काय येणे खाली हात घाला की लगे कुत्र खाल देखस. येन तोंडवा घाला की लगे कुत्रा वर देखस. म्हणे बाड्या लय तरी काठी. म्हणे बाबा जाऊ द्या ना. नाही रे म्हणे मला घास मोजी राय ना म्हणे शाळा. कोण कुत्र शाळा म्हशी का झालं घास. अप्पल पोट्या तुला घास मोजी राय ना. तो त्याला आशय विचाराले या घासले तरी माल टाकी.
पुढला घासले तरी माहीत टाकी, पण तू अप्पल पोट्या स्वतःनं स्वतःच गडप करा मागेशे ना, दुसऱ्याला काही खाऊ घालत नाही. साधू संत सांगतात एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठ होता नाही कवड काही. काल्याचे तुकोबरांनी सांगावं महाराज हा काला कुठे झाला, तुका म्हणे वाढवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवड काही. काल्याचे विठोबा रकुमाई